मी प्रियंका गणेश गायकवाड पुन्हा एकदा आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन, थोडीशी आगळी वेगळी कविता आहे पण आजच्या तरुण पिढींना आवडणारी कविता आहे। आणि ही कविता जी आहे, या कवितेमध्ये ज्या भावना मांडलेल्या आहेत त्या भावना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, पण काही जणांच्या आयुष्यामध्ये अरेंज मॅरेज म्हणजे घरच्यांनी मागणी घातलेलं, किंवा कोणाच्या आयुष्यामध्ये लव्ह मॅरेज म्हणजे थेट प्रियकराने प्रियसीला घातलेली मागणी, म्हणजे लग्नासाठी जी मागणी घालतात ना, त्या मागणीवर आधारित ही कविता आहे। मग या कवितेमध्ये कवीने त्यांच्या भावना त्यांच्या प्रियसीपर्यंत पोहोचवण्यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। त्यांनी त्यांच्या प्रियसीला सांगितलेलं आहे की चंद्र सूर्य तारे हे तरी देणं माझ्यानं शक्य होणार नाही, पण तुला खुश ठेवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, अशा भावना या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत। मग माझी कविता ऐकणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा हा क्षण येतोच असं नाही, पण काही जणांच्या आयुष्यामध्ये हा क्षण येण्यासाठी ते वाट बघतायत, पण त्यांच्या प्रियसीला त्यांनी अजून बोललेलं नसेल किंवा त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या नसतील, तर ही कविता त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि खाली एक वळ लिहून द्या की ह्याच भावना माझ्या सुद्धा तुझ्या प्रती आहेत, पण विचार करून, कारण का परिणाम काहीही असू शकतो। मग कवितेला सुरुवात करत असताना प्रथमतः कवी वैभव गायकवाड हे राहणार शिराढोणचे आहेत, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, यशवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। तुमच्या जर कविता असतील आणि त्या छान असतील आणि तुम्हाला जर त्या माझ्या शब्दातून माझ्या YouTube चॅनलवरती मांडायच्या असतील, तर तुमच्या कविता देखील मला पाठवू शकता। तर मग कवितेला सुरुवात करूया आपण। कवितेचं शीर्षक आहे सखे। सखे प्रिय। सखे कधी माझ्या जवळ येऊन बस, तुझ्या प्रती माझ्या मनात असलेले विचार कवितेत मांडतो ऐकून बघ। सखे कधी माझ्या जवळ येऊन बस, तुझ्या प्रती माझ्या मनात असलेले विचार कवितेत मांडतो ऐकून बघ। मी माझ्या स्वप्नात आपला रचलाय संसार सारा, त्यात बांधलाय एक छोटासा राजवाडा, त्या राजवाड्यात कधी नांदून बघ, त्या राजवाड्यात कधी नांदून बघ। मी कोरलय नाव तुझं माझ्या काळजावरती, मी कोरलय नाव तुझं माझ्या काळजावरती, माझं नाव कधी तुझ्या ओठांवरती घेऊन तर बघ, माझं नाव तुझ्या ओठांवरती कधी घेऊन तर बघ। चंद्र सूर्य तारे नाही देऊ शकत मी तुला, चंद्र सूर्य तारे नाही देऊ शकत मी तुला, यासाठीच तर कधी खोटी आश्वासने सुद्धा दिली नाही बघ, खोटी आश्वासने सुद्धा दिली नाही बघ। तुला खुश ठेवण्यासाठी नेहमी राहील प्रयत्नशील, फक्त माझं नाव आणि आडनाव तुझ्या नावाच्या पाठी लावून बघ, माझं नाव आणि आडनाव तुझ्या नावाच्या पाठी लावून बघ। आणि कवी शेवटी म्हणतो, मरताना जगताना सदैव प्रत्येका क्षणाला सोसेल मी तुझ्यासाठी, प्रत्येक क्षणाला सोसेल मी तुझ्यासाठी, फक्त आणि फक्त एवढंच कर की माझं नाव आणि आडनाव तुझ्या नावाच्या पाठी लावून बघ। आणि शेवटची जी ओळ आहे ती थेट लग्नासाठी मागणी घालताना कवी म्हणायला लागतात की सखे सौभाग्याचं लेणं आणि तुझ्या पायातलं जोडवं माझ्या नावाचं घालून बघ, माझ्या नावाचं घालून बघ, आणि या राजाची राणी होऊन बघ, या राजाची राणी होऊन बघ। म्हणजे या कवितेमध्ये कवींनी त्यांच्या भावना खूप प्रामाणिक मांडलेल्या आहेत, जे शक्य आहे तेच सांगितलेलं आहे, आणि मनामध्ये जे प्रेम आहे ते प्रेमही अतिशय उत्तुंगपणे व्यक्त केलेलं आहे। मग जर अशाच भावना तुम्हाला तुमच्या प्रियसीच्या पुढे मांडायच्या असतील, तर ही कविता तुम्ही तुमच्या प्रियसीपर्यंत पोहोचवा आणि कवीला भरभरून प्रेम देण्यासाठी ह्या कवितेला होईल तितकं जास्तीत जास्त शेअर करा, कवितेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूलाच बेल आयकॉन असतं, बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि माझी प्रत्येक कविता तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि असंच प्रेम देत चला, अशाच कविता नवनवीन तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत जाईल। आणि अशा कविता ऐकल्यानंतर काही जणाला प्रेरणा भेटतात, तर काही जणाला मारही भेटतो बरं का। त्यासाठी जरा जपून विचार करून कुणापुढे भावना व्यक्त करायच्या आणि कशा करायच्या ह्या तुम्ही ठरवा। धन्यवाद।